हॅलो, नमस्ते. कसे आहात? आता गार्डनमधली फुलं बघा, तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग म्हणतात. हे बघा किती सुंदर आहे तो. हं? किती आनंद मिळतो आपल्याला ह्या फुलांकडनं. खूप आनंद मिळतो. हा आनंद आपल्याला फक्त घ्यायला यायला पाहिजे. नाही ते काय होते, जो आनंद असला तरी आपल्याला तो घेता आला नाही तर काय उपयोग ना. आता ही छोटी छोटी फुलं पण किती माणसांना आनंद देतात बघा ना. आपल्याकडे बघून हसतात फुलं. आहे का नाही? त्यामुळे जीवनात अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा पण आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. नाही ते काय होते, ते काय, आता कालची गोष्ट सांगते. काल पाऊस आला म्हणताना खूप आनंद झाला सगळ्यांना. आमची निवा आणि बरीच लोक येऊन पावसात नाच करायला लागले. आणि त्याचा व्हिडिओ करताना एक कॉमेंट आली, तेच काय, पाऊस कधी न बघितल्यागत. अहो, पण वर्षाचा पहिला पाऊस लोक एवढ्या आनंदानं आतुरतेनं वाट बघत होते, त्यावेळा ह्या पावसाचं कौतुक आहे का नाही? प्रत्येकाला कौतुक आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तेच काय म्हणून सोडायचं नाही. हे बघा, आपण आनंदी असलो का नाही, आपण बाकीच्यांना पण आनंद देऊ शकतो. आणि आपण आनंदी नसलो की आपण कोणालाही आनंद देऊ शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण कसं आनंदी राहायचं, आपण लोकांना कसं आनंद द्यायचा, हे जरासं जाणून घ्यायला. आता लोकांना आनंद द्यायचा, आपण लोकांना कधी आनंद देऊ शकतो? आपल्याकडे आनंद असला तर. मग आपल्याला आनंद असायला पाहिजे ना, म्हणजे आपण आनंदी असायला पाहिजे का नाही? आपण आनंदी असलो तरच आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो. त्यामुळे हे बघा, माझ्याकडे माझं कप रिकामं असलं तर मी दुसऱ्याला कसं काय देणार? माझ्याकडे असलं तर देणार ना. त्यामुळे पहिल्यांदा आपण स्वतःला आनंदी ठेवायला यायला पाहिजे. आपण स्वतःला आनंदी ठेवलं का नाही, स्वतःला आनंदी ठेवलं की आपण बाकीच्यांनाही आनंद देऊ शकतो. नाही, कशाचाच उपयोग नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय अवगत करायला पाहिजे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपण आनंद कसं मिळवू शकतो. हो, छोट्या गोष्टी असतात, पण आनंद आपण भरपूर त्यातनं मिळवू शकतो. एवढं आपल्याला कळलं का नाही, एवढं आपल्याला समजलं की आपण कायम आनंदी राहू शकतो. आणि तुम्ही आनंदी राहिलात का नाही, तुमची डेव्हलपमेंट होते आहे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढते, ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात. ह्याला आपण आनंदी राहणं खूप खूप महत्त्वाचं आहे. आता हे आनंदी राहायला आपण ह्या फुलांकडनं घेऊ शकतो, सूर्याकडनं घेऊ शकतो, चंद्राकडनं घेऊ शकतो, वाहते नदीनं घेऊ शकतो. वाहती नदी कधी असं म्हणते का हो, मी आज दुःखी आहे, मी काही करणार नाही, असं म्हणते नाही. ती कायम आपलं काम करत जाते. इन द सेम वे सूर्य आपला कधी म्हणतो, आज मला कंटाळा आला आहे बाबा, मी आज
उगवत नाही असं म्हणतो, नाही का नाही? इन द सेम वे आपण अगदी कन्सिस्टन्सीनं, आनंदानं, खूप असं मजेत, खुशीत राहायला पाहिजे. असं आपण केलं का नाही, आपण तरी आनंदी राहतोच, बाकीच्यांना पण आनंद देतो. म्हणून मला का नाही असं बागेतनं, प्राणी पक्ष्यांमधनं जायला, भेटायला आवडते. एक अगदी छोटा मांजराचं पिल्लू दिसलं तरी मला काय खूप आवडते ते मांजराचं पिल्लूसुद्धा. का तर सुद्धा आपल्याला खूप आनंद देते की हो का नाही? आपल्याला तर मांजराचं पिल्लू पण खूप आनंद देतो. त्यामुळे आपण आनंदी राहायला आधी पहिलं शिकायचं. हे आनंदी मग राहायचं कसं? प्रेझेंटमध्ये जगायला आपण प्रयत्न करायचा. प्रेझेंटमध्ये आत्ता आहे हे, मागचं विसरून जायचं, सोडून द्यायचं. आपल्याकडनं काही चुकलं असलं तरी, लोकांकडनं काही चुकलं असलं तरी सगळं सोडून द्यायचं. म्हणजे आपण आनंदी राहायला खूप खूप मदत होतीये. नाही ते नुसतं मागे असं झालं, तो मला असं म्हणाला, हा मला असं म्हणाला, असं आपण म्हणत राहिलं की चालते का हो? नाही का नाही? म्हणून आपण तर सगळं सोडायचं आणि आत्ताचे प्रेझेंटमध्ये राहायचं. हे प्रेझेंटमध्ये राहिल्यामुळे काय होते, आपल्याला खूप असं आनंद तर मिळतोच. आणि आपण आजचे जगात राहतो, प्रेझेंट जे आपल्या हातात आहे. नाही तर कित्येक वेळा काय होते, मागचं जुनं हे सगळं घडून गेलेलं आहे, सगळं घडून गेलेलं आहे. आता काही फायदा नाही त्याचा. आत्ता आपल्या हातात आहे तर हार्ड कॅश आहे. पुढचं पण आपल्या हातात नाही आहे. त्यामुळे आजचं हार्ड कॅश आहे तर आपण वापरायचं. आता हे बघा किती छोटा काय म्हणेन मी, इन्सेक्ट फुलावरनं येऊन फुलातलं मध घ्यायला आलेला आहे. फूल बघा आपल्याला आनंद देतो. इन द सेम वे ह्या माशीला पण तर आपल्यातलं मध देतो. त्यामुळे नेचरमधनं आपण काय घ्यायचं हे सगळं द्यायला आपल्याला यायला पाहिजे. ही फुलं मी म्हटलं आपल्याला तरी आनंद देतातच. हे बघा छोटे छोटे माशांना त्यांच्यातला मध देतात. आपल्यासारखं मला मला म्हणून ठेवत नाहीत. आपणही आनंदी राहतात आणि बाकी जगाला पण आनंद देतात. त्यामुळे सकाळच्या वेळेला का नाही असं बागेत आला, आणि छोटी बाग असू देत, आमची तर खूप छोटी बाग आहे, तरी ह्या बागेतनं आम्ही एक खूप असं बरं वाटते. हे फुलांकडे बघितलं, सकाळच्या वेळेला कोवळं ऊन असते, खूप आनंद मिळतो. हे बघा किती वारा येतो, कसं डोलते बघा. हे सगळं खूप खूप महत्त्वाचं आहे. जगात आपल्याला भरपूर टीचर्स आहेत, खूप टीचर्स आहेत. फक्त आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायला, आत्मसात
करायला यायला पाहिजे. अच्छा, हॅव ए गुड डे.